नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्रीतीनी तुमचं आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत. तर आपण कथा सुरू करूयात. माझे नाव स्वरा आहे. त्या दिवशी सकाळपासून सुरू झालेला पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता. आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले होते. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यामुळे सगळं शहर भीतीच्या सावटाखाली गेलं होतं. ऑफिसच्या मोठ्या काचेच्या खिडकीतून मी बाहेर पाहत उभी होते. रस्त्यांवरचं पाणी गुडघ्यापर्यंत साचलं होतं. गाड्यांचं हॉर्न, पावसाचा आवाज आणि मध्येच चमकणारी वीज, सगळंच कसं भयानक वाटत होतं. घड्याळात रात्रीचे 8 वाजले होते. ऑफिसमध्ये काम करताना वेळ कधी निघून गेला ते मला कळलंच नाही. बाकी सगळे कर्मचारी बऱ्याच वेळापूर्वी निघून गेले होते. काही जण त्यांच्या गाड्यांनी गेले तर काहींना घ्यायला लोक आले होते, पण मी अजूनही तिथेच अडकले होते. मी मोबाईल हातात घेतला. स्क्रीनवर आई हे नाव पुन्हा चमकत होतं. हॅलो आई, मी थकलेल्या आवाजात म्हणाले. स्वरा, अजून ऑफिसमध्येच आहेस? बाहेर किती पाऊस आहे माहीत आहे ना? कसं येणार आहेस बाळा तू? आईचा आवाज काळजीने भरलेला होता. मी जबरदस्ती तिला हसत म्हणाले, काळजी करू नको ग आई, थोडा पाऊस कमी झाला की मी निघते. रिक्षा किंवा टॅक्सी मिळेलच. आई म्हणाली, फोनची बॅटरी आहे ना? मी स्क्रीनकडे पाहिलं तर फक्त 6% बॅटरी उरली होती. हो आहे अजून आई, तू काळजी करू नकोस. मी फोन ठेवला, पण मनात मात्र भीती वाढत चालली होती. काही वेळ मी अजून थांबले, पण पाऊस कमी होण्याऐवजी आणखी भयानक होत चालला होता. शेवटी मी एक फाईल डोक्यावर धरली आणि ऑफिसच्या बाहेर पडले. जणू ती फाईल नव्हे तर एखादी छत्रीच होती. बाहेर पाऊल टाकताच थंडगार वाऱ्याने अंग शहारलं. डिसेंबरची कडाक्याची थंडी, त्यात हा मुसळधार पाऊस. काही क्षणातच माझे कपडे पूर्ण भिजले. केसातून पाणी ओघळत होतं. रस्त्यावर इतकं पाणी होतं की कुठे खड्डा आहे आणि कुठे रस्ता हेही समजत नव्हतं. मी वेगाने चालत होते. डोळे सतत एखाद्या रिक्षेचा किंवा टॅक्सीचा शोध घेत होते, पण रस्ता पूर्ण ओस पडला होता. त्या अंधारात अचानक मागून एका गाडीचे प्रखर हेडलाईट्स माझ्यावर पडले. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. गाडी अगदी माझ्या जवळ येऊन थांबली. माझ्या अंगात भीतीची लहर पसरली. देवा, आता काय होणार? मी मनात पुटपुटले. हळूहळू गाडीचा दरवाजा उघडला आणि ड्रायव्हिंग सीटवर बसलेला चेहरा दिसताच माझा जीव भांड्यात पडला. ते माझे बॉस होते, राजवीर सर देशमुख. काळा कोट, डोळ्यांवर चांदीच्या फ्रेमचा चष्मा आणि नेहमीसारखाच कठोर चेहरा. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि कडक आवाजात म्हणाले, लवकर आत बस. मी क्षणभर थांबले, पण माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. मी शांतपणे गाडीत बसले. गाडीत बसताच मला जाणवलं की माझ्या कपड्यातून पाणी सीटवर साचत होतं. भिजलेले कपडे शरीराला चिकटले होते. मी पटकन दुपट्टा नीट केला आणि फाईल मांडीवर ठेवली. काही क्षण गाडीत शांतता होती. फक्त पावसाचा आवाज आणि गाडीच्या काचांवर आदळणारं पाणी. राजवीर सरांनी अचानक माझ्याकडे पाहिलं. इतक्या रात्री, इतक्या पावसात तू कुठे चालली होतीस? त्यांच्या आवाजात राग होता. मी हळू आवाजात त्यांना म्हणाले, घरी. ते चिडून म्हणाले, मला तेही दिसतंय, पण तुला कल्पना आहे का, अशा पावसात एकटी मुलगी रस्त्यावर निघते म्हणजे काय होऊ शकतं? त्यांच्या शब्दांनी माझी मान खाली झुकली. कामात वेळ गेला सर, मग वाटलं पाऊस थांबेल, पण त्यांनी मध्येच मला थांबवलं. बाकी सगळे गेले आणि तू एकटी कशी थांबली? मी शांत राहिले. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. पत्ता सांग. मी पटकन माझा पत्ता त्यांना सांगितला. पत्ता ऐकताच त्यांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि म्हणाले, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तो भाग इथून खूप दूर आहे. शिवाय तिथे पाणी आणि चिखल भरला असेल. अशा वेळी तिथे जाणं धोकादायक आहे. माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. माझी भीती त्यांना दिसली असावी.
थोड्या वेळाने ते शांत स्वरात मला म्हणाले, माझा बंगला जवळ आहे, आजची रात्र तिथे थांब. त्यांच्या शब्दांनी मी घाबरले. नाही सर, आई काळजी करेन. सगळं खरं खरं सांग त्यांना, त्या स्वतः तुला तिथेच थांबायला सांगतील. त्यांनी गाडीचा रस्ता बदलला. मी काचेतून बाहेर पाहत राहिले. गाडीच्या मागे आणखी एक सिक्युरिटीची गाडी येत होती. त्या क्षणी मला जाणवलं, माझे बॉस फक्त श्रीमंत नव्हते तर खूप शक्तिशाली माणूस होते आणि मी फक्त त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारी एक साधी मुलगी. पण त्या काळोख्या रात्री माझ्यासाठी देवासारखी मदत करणारेही तेच होते. माझं संपूर्ण शरीर थंडीने थरथरत होतं. गाडीच्या काचांवर पावसाचे थेंब सतत आदळत होते. बाहेर इतका अंधार होता की रस्त्यांवरचं काही स्पष्ट दिसत नव्हतं. फक्त गाडीच्या हेडलाईट समोर पडणारा मुसळधार पाऊस दिसत होता. मी शांतपणे सीटला टेकून बसले होते. मनात भीती, संकोच आणि एक विचित्र अस्वस्थता होती. माझ्या शेजारी बसलेले राजवीर सरदेशमुख गाडी चालवत होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखाच गंभीरपणा होता. ऑफिसमध्ये सगळे त्यांना खूप घाबरायचे. ते कमी बोलायचे, पण त्यांची नजर समोरच्याला गप्प करण्यासाठी पुरेशीच असायची. आज मात्र परिस्थिती वेगळी होती. मी नकळत त्यांच्याकडे पाहिलं. ओल्या केसातून पाणी माझ्या चेहऱ्यावर ओघळत होतं. मी पटकन दुपट्टा नीट केला. माझ्या हालचाली त्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. हीटर वाढवतो, ते शांतपणे मला म्हणाले. त्यांनी गाडीतलं तापमान वाढवलं. काही क्षणांनी माझ्या गोठलेल्या हातांना थोडी ऊब मिळू लागली. माझ्या मनात सतत एकच विचार सुरू होता, मी खरंच माझ्या बॉसच्या घरी चालले आहे? थोड्याच वेळात गाडी एका प्रचंड मोठ्या लोखंडी गेट समोर थांबली. सिक्युरिटी गार्डने लगेच गेट उघडलं. गाडी आत शिरली आणि माझे डोळे आश्चर्याने मोठे झाले. समोर एक भव्य बंगला उभा होता. आजूबाजूला सुंदर बाग, पावसामुळे चमकणारी झाडं, पांढऱ्या लाईट्समध्ये उजळून निघालेला मोठा पोर्च. त्या सगळ्या वातावरणात तो बंगला एखाद्या चित्रपटातील महालासारखाच दिसत होता. गाडी थांबताच एक नोकर छत्री घेऊन धावत आला. राजवीर सर गाडीतून उतरले आणि मग माझ्याकडे पाहत मला म्हणाले, लवकर आत ये, नाहीतर अजून तुझी तब्येत बिघडेल. मी हळूच खाली उतरले. थंड वाऱ्याने पुन्हा अंग शहारलं. ओले कपडे शरीराला चिकटलेलेच होते. हातपाय अक्षरशः घोटले होते. मी त्यांच्या मागे बंगल्या आत गेले. आत पाऊल टाकताच मला उबदारपणा जाणवला. मोठा हॉल, महागडे फर्निचर, भिंतीवर सुंदर पेंटिंग्स आणि सगळीकडे शांतता. इतका मोठा बंगला मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होते. राजवीर सरांनी मोठ्या आवाजात हाक मारली, शांता. काही क्षणात मध्यमवयी बाई घाईघाईने तिथे आल्या. जी साहेब, ही स्वरा आहे, ऑफिसमध्ये काम करते. आज रात्री इथेच थांबणार आहे. हिला गंधालीच्या खोलीत घेऊन जा. कपडे द्या आणि गरम काहीतरी खायला द्या. त्यांच्या आवाजात आदेश होता. जी साहेब. त्या बाईंनी माझ्याकडे हसून पाहिलं. या मॅडम. मी शांतपणे त्यांच्या मागे निघाले. मोठ्या जिन्यावरून आम्ही वर गेलो. प्रत्येक पाऊल टाकताना माझ्या मनात संकोच वाढत होता. एका सुंदर खोलीसमोर त्या थांबल्या. दरवाजा उघडताच मी स्तब्ध झाले. खोली खूप सुंदर होती. भिंतीवर हलक्या गुलाबी रंगांची सजावट, मोठा बेड, पडद्यांवर सुंदर नक्षीकाम आणि सगळीकडे एका मुलीच्या अस्तित्वाची जाणीव. ही गंधाली मॅडमची खोली आहे, शांताबाई म्हणाल्या. मी चकित झाले. गंधाली? हो, साहेबांच्या खूप जवळच्या आहेत त्या. गावाला गेल्यात म्हणून खोली रिकामी आहे त्यांची. माझ्या मनात नकळत कुतूहल निर्माण झालं. शांताबाईंनी कपाट उघडलं. आत महागडे कपडे नीट ठेवलेले होते. यातून जे आवडेल ते तुम्ही घाला. मी संकोचात एक साधा ड्रेस घेतला आणि बाथरूममध्ये गेले. काही वेळाने कपडे बदलून बाहेर आले
तेव्हा मला थोडं बरं वाटत होतं. मी मोठी शाल अंगाभोवती गुंडाळली आणि हीटर जवळ बसले. शांताबाईंनी गरम कॉफी आणून दिली. कॉफीचा पहिला घोट घेता शरीरात ऊब पसरली. तुम्ही खूप नशीबवान आहात, त्या अचानक म्हणाल्या. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. का? त्या हलकसं हसत म्हणाल्या, साहेब कोणासाठी इतकी काळजी घेत नाहीत आणि गंधाले मॅडमच्या खोलीत तर कुणालाच येऊ देत नाहीत. त्यांच्या शब्दांनी माझं मन विचित्र झालं. गंधाली कोण आहेत? साहेबांच्या वडिलांच्या खास मित्रांची मुलगी. लहानपणापासून इथे ये जा आहे. साहेब त्यांना खूप मानतात. त्या सहज बोलत होत्या, पण माझ्या मनात मात्र काहीतरी टोचत होतं. का कोण जाणे. राजवीर सर आणि गंधालीचं नाव ऐकून मनात हलकीशी जळजळ झाली. मी स्वतःलाच समजावत होते, स्वरा वेडेपणा करू नकोस, ते तुझे बॉस आहेत. पण तरीही त्यांच्याबद्दल मनात निर्माण झालेलं आकर्षण लपवणं कठीण होतं. रात्र खूप झाली होती. पावसाचा आवाज अजूनही सुरू होता. मी बेडवर पडले खरी, पण डोळ्यात झोप नव्हती. नवीन जागा, मनात हजार विचार आणि सतत डोळ्यासमोर येणारा राजवीर सरांचा चेहरा. घड्याळात रात्रीचे 2 वाजले. मी हळूच उठले, खोली बाहेर आले. संपूर्ण बंगला शांत होता. मी सावकाश चालत जिना चढून वरच्या मजल्यावर गेले. तेवढ्यात माझ्या कानावर एक मधुर आवाज आला. पियानो. कोणीतरी खूप सुंदर धून वाजवत होतं. त्या सुरांनी मला अक्षरशः खेचून नेलं. मी त्या आवाजाच्या दिशेने चालत गेले. एका खोलीच्या दरवाजाखालून प्रकाश बाहेर येत होता. मी तिथे थांबले. आतून येणारी धून इतकी भावुक होती की काही क्षण मी सगळं विसरून गेले होते. अचानक पियानोचा आवाज थांबला. मी मागे वळणार इतक्यात दरवाजा उघडला आणि समोर पांढऱ्या कुर्त्यात उभे असलेले राजवीर सर देशमुख दिसले. त्या क्षणी ते ऑफिसमधल्या कठोर बॉस सारखे वाटतच नव्हते, तर एखाद्या स्वप्नातील राजकुमारासारखे दिसत होते. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. आमची नजरानजर झाली. काही क्षण वेळच थांबला होता. काही क्षण आम्ही दोघंही तसंच एकमेकांकडे पाहत उभे राहिलो. बाहेर वीज कडाडत होती. पावसाचा आवाज संपूर्ण बंगल्यात घुमत होता. पण त्या क्षणी मला फक्त त्यांच्या डोळ्यातली शांतता दिसत होती. पांढऱ्या कुर्त्यात ते खूप वेगळे दिसत होते. ऑफिसमध्ये नेहमी काळा कोट, कठोर चेहरा आणि रागीट नजर असणारे राजवीर सर आज मात्र इतके शांत आणि भावुक वाटत होते की माझ्या मनातली भीती थोडी कमीच झाली होती. त्यांनी हळू आवाजात मला विचारलं, झोप आली नाही का? मी गोंधळून मान हलवली. नवीन जागा आहे आणि पावसाचा हा आवाज. मी वाक्य पूर्ण करण्याआधीच बाहेर जोरात वीज कडाडली. मी दचकले. माझ्या चेहऱ्यावरची भीती त्यांना स्पष्ट दिसली. ते दरवाजाला टेकून उभे राहिले आणि हलकसं हसले. तू खरंच खूप घाबरतेस विजेला? त्यांच्या आवाजात चिडवणं नव्हतं, उलट काळजी होती. मी संकोचात म्हणाले, लहानपणापासून मला भीती वाटते. आत ये. त्यांनी बाजूला होत मला खोलीत येण्याचा इशारा केला. मी सावकाश आत गेले. खोलीत पाऊल टाकताच माझी नजर पियानोवर गेली. काळ्या रंगाचा मोठा पियानो खोलीच्या मधोमध ठेवलेला होता. भिंतीवर सुंदर फोटो फ्रेम्स होत्या. एका फोटोमध्ये एक हसतमुख स्त्री, तिच्या बाजूला एक देखणा पुरुष आणि त्यांच्यामध्ये लहानसा राजवीर उभा होता. मी काही क्षण त्या फोटोसमोर थांबले. माझे आई बाबा. राजवीर सर शांत आवाजात म्हणाले. त्यांच्या आवाजात एक खोल दुःख होतं. तुम्ही खूप छान पियानो वाजवत होतात. मी नकळत बोलून गेले. त्यांच्या ओठांवर हलकीशी स्मित रेषा उमटली. आई शिकवायची मला. ती स्वतः खूप छान पियानो वाजवायची. कधी तिची आठवण आली की मी इथे येतो. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. त्या कठोर चेहऱ्यामागे इतका एकटेपणा दडलेला असेल याची मला कल्पनाही नव्हती. इतक्यात बाहेर वाऱ्याचा जोर आणखी वाढला. खिडक्या धाड धाड वाजू लागल्या. अचानक एक प्रचंड वीज कडाडली. भीतीने माझ्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. मी नकळत पुढे झाले
आणि राजवीर सरांना घट्ट मिठी मारली. क्षणभर तेही स्तब्ध झाले. माझे थरथरणारे हात त्यांच्या पाठीवर होते. माझा श्वास वेगाने चालला होता. मी इतकी घाबरले होते की मला माझं भानच राहिलं नव्हतं. काही क्षणांनी मला जाणवलं की मी काय केलं आहे. मी पटकन मागे सरकले. इतक्यात त्यांनी हलक्या आवाजात म्हटलं, "इट्स ओके, शांत हो." त्यांच्या आवाजात इतकी माया होती की माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं होतं. त्यांनी मला हळूच सोफ्याजवळ बसवलं. "इतकी भीती का वाटते तुला विजेची?" मी काही क्षण शांत राहिले. माझ्या मनात लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. मी हळूहळू बोलू लागले. "मी लहान होते तेव्हा आम्ही गावाला राहायचो. एके रात्री खूप मोठं वादळ आलं होतं. आमच्या गावात वीज पडली आणि काही लोक जागीच गेले." माझा आवाज थरथरला. त्या दिवसापासून मला विजेचा आवाज सहन होत नाही. राजवीर सर शांतपणे ऐकत होते. त्यांच्या डोळ्यात आता कठोरपणा नव्हता, फक्त समजूत होती. ते उठले आणि कपाटातून एक मोठी शाल घेऊन आले. माझ्या खांद्यावर अलगद ठेवत मला म्हणाले, "आता काहीही होणार नाही." त्या क्षणी मला पहिल्यांदाच सुरक्षित वाटलं. खोलीत काही काळ शांतता पसरली. फक्त बाहेरच्या पावसाचा आवाज आणि आमच्या श्वासांची चाहूल. मी नकळत त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास, डोळ्यातली खोली आणि प्रत्येक गोष्टीतून जाणवणारी ताकद. माझं मन त्यांच्या दिशेने ओढलं जात होतं. मला स्वतःचीच भीती वाटू लागली, कारण मी विसरत चालले होते की ते माझे बॉस होते आणि मी फक्त त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारी एक सामान्य मुलगी. "स्वरा," त्यांच्या आवाजाने मी भानावर आले. "हां, तू खूप विचार करतेस." मी दचकले. काय?" ते हलकसं हसले आणि मला म्हणाले, "चेहऱ्यावर सगळं दिसतं." माझे गाल लाजेने लाल झाले. मी पटकन नजर खाली केली. त्यांनी पियानोवर हात ठेवला. "एक धून ऐकशील?" मी शांतपणे मान हलवली. पुन्हा त्या खोलीत पियानोचे मधुर सूर घुमू लागले. त्या सुरांमध्ये एक वेदना होती, एकटेपणा होता आणि कुठेतरी प्रेमाची चाहूलही. मी डोळे मिटून ते सूर ऐकत राहिले. कधी माझ्या डोळ्यांना झोप लागली तेच मला कळलं नाही. सकाळी जाग आली तेव्हा मी बेडवर होते. माझ्या अंगावर ती शाल होती. क्षणभर मला काहीच समजलं नाही. मग रात्रीचं सगळं आठवलं. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी पटकन उठून बसले. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. शांताबाई आत आल्या. "मॅडम, साहेबांनी नाश्ता करून घ्यायला लावला आहे आणि तुम्हाला घरी सोडायला ड्रायव्हरही तयार आहे." मी गोंधळले. "साहेब कुठे आहेत?" "सकाळीच ऑफिसला निघूनही गेले." माझ्या मनात नकळत एक रिकामेपणा आला. मी शांतपणे तयार झाले, पण खोलीतून बाहेर पडताना माझी नजर कपाटावर ठेवलेल्या एका फोटोवर गेली. त्या फोटोमध्ये राजवीर सर आणि एक सुंदर मुलगी हसत उभे होते. तीच गंधाली. माझ्या मनात पुन्हा तेच येऊ लागले. ती कोण होती त्यांच्या आयुष्यात आणि मला का इतकं वाईट वाटत होतं? संपूर्ण रस्ता पाण्याने भरलेला होता. राजवीर सरांच्या ड्रायव्हरने मला काळजीपूर्वक घरी सोडलं. गाडीत बसून मी सतत खिडकीबाहेर पाहत होते, पण माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा एकच चेहरा येत होता, राजवीर सरांचा. त्यांचा शांत आवाज, माझ्या खांद्यावर ठेवलेली ती शाल आणि रात्री पियानोवर वाजलेली ती धून. माझं मन पूर्णपणे बदलून गेलं होतं. घरी पोहोचताच आई धावतच बाहेर आली. "स्वरा," तिने मला मिठी मारली. "देवाचे लाख लाख आभार. रात्रभर माझा जीव टांगणीला लागला होता बघ." मी आईच्या मिठीत शांतपणे उभी राहिले, पण मन कुठेतरी दुसरीकडेच हरवलं होतं. आईने मला आत बसवलं, गरम चहा दिला, पण माझं लक्षच नव्हतं. "इतकी शांत का आहेस स्वरा तू?" आईने विचारलं. मी फक्त हलकसं हसले. राजवीर सरांच्या बंगल्यात घालवली ती रात्र मी कुणालाच सांगू शकत नव्हते, कारण त्या रात्री माझ्या मनात काहीतरी बदललं होतं आणि मला स्वतःलाच त्याची भीती वाटत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना माझं हृदय वेगळ्याच कारणाने धडधडत होतं.
आज मी पहिल्यांदा राजवीर सरांना पाहण्यासाठी उत्सुक झाले होते. मी तयार होताना कित्येक वेळा आरशात स्वतःकडे पाहिलं. नकळत केस व्यवस्थित केले, हलकसं काजळ लावलं, मग स्वतःवरच चिडले. स्वरा, तू काय करतेस? पण मन ऐकायला काही तयार नव्हतं. आईने धुवून ठेवलेले कपडे मी एका सुंदर शॉपरमध्ये ठेवले. ते गंधालीचे कपडे होते. मला ते परत द्यायचे होते. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर वातावरण नेहमीसारखं होतं. सगळे कामात व्यस्त होते, पण माझी नजर मात्र सतत राजवीर सरांच्या केबिनकडे जात होती. ते आले होते. सेक्रेटरी त्यांच्यासोबत काही फाईल्स घेऊन जाताना दिसत होती. माझ्या छातीत धडधड वाढली. मी काही क्षण स्वतःला सावरलं आणि मग शॉपर हातात घेत त्यांच्या केबिनकडे गेले. दरवाजावर हलकी टकटक केली. मे आय कम इन सर? कम. त्यांचा आवाज ऐकताच माझं मन पुन्हा वेड्यासारखं धडधडू लागलं. मी हळूच दरवाजा उघडला आणि पुढच्या क्षणी माझे पाय जागेवरच खेळले. राजवीर सर केबिनमध्ये एकटे नव्हते. त्यांच्यासमोर एक मुलगी बसली होती. लांब सडक केस, गोरा चेहरा, महागडा ड्रेस आणि डोळ्यात प्रचंड अहंकार. तीच गंधाली होती. माझ्या हातातला शॉपर अचानक जड वाटू लागला. राजवीर सरांनी माझ्याकडे पाहिलं. क्षणभर त्यांच्या चेहऱ्यावर हलकासा बदल झाला. जणू त्यांना काहीतरी जाणवलं होतं. मी कसंबस स्वतःला सावरलं. मी शॉपर टेबलवर ठेवला. सर, हे कपडे गंधाली मॅडमचे आहेत. इतक्यात गंधालीने माझ्याकडे वर खाली पाहिलं. तिच्या नजरेत तुच्छता होती. तिने अचानक शॉपर उचलला आणि जोरात जमिनीवर फेकून दिला. मी दचकले. संपूर्ण केबिनमध्ये शांतता पसरली. हिम्मत कशी झाली तुझी? गंधालीचा आवाज विषारी होता. मी थरथरत्या आवाजात म्हणाले, मी फक्त कपडे. माझ्या खोलीत शिरलीस, माझे कपडे वापरलेस आणि आता लाज नसल्यासारखी ते मला परत करतेस? तिचा आवाज आणखी मोठा झाला. बाहेरचे कर्मचारी काचेतून आत पाहू लागले. माझ्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. मी हतबल होऊन राजवीर सरांकडे पाहिलं. ते शांत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता, पण तो नेमका कुणावर होता हेच मला समजत नव्हतं. गंधाली, त्यांनी कठोर आवाजात म्हटलं. पण ती काही थांबली नाही. ती मला म्हणाली, तुला काय वाटतं, राजवीरच्या जवळ जाण्यासाठी हे सगळं पुरेसे आहे? अशा मुली मला चांगल्या ओळखीच्या आहेत. गंधालीचं असं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. ऑफिसमधले सगळे लोक आमच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. माझा अपमान होत होता आणि मी काहीच बोलू शकत नव्हते. इनफ. अचानक राजवीर सरांचा आवाज घुमला. संपूर्ण केबिन शांत झाली. त्यांनी गंधालीकडे रागाने पाहिलं. तू मर्यादा ओलांडतेस गंधाली. गंधाली काही क्षण स्तब्ध झाली. कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच कुणी तिच्यावर एवढ्या कठोर आवाजात बोललं होतं. पण पुढच्या क्षणी तिच्या डोळ्यात अश्रू आले. राजवीर, तू माझ्यासाठी, या मुलीसाठी माझ्यावर ओरडतोयस? तिचा आवाज तुटत होता. माझ्या मनात विचित्र वेदना उठली. मला अचानक जाणवलं, गंधाली राजवीर सरांवर प्रेम करत होती आणि कदाचित राजवीर सरांच्याही मनात तिच्यासाठी काहीतरी असेलच ना. मी तिथे आणखी एक क्षणही थांबू शकत नव्हते. मी पटकन मागे वळाले आणि केबिनमधून बाहेर आले. माझे डोळे भरून आले होते. मी धावतच माझ्या केबिनमध्ये आले आणि खुर्चीत बसताच रडू कोसळलं. माझं मन तुटत होतं. काल रात्रीचे स्वप्न मी पाहायला लागले होते ते एका क्षणात संपलं होतं. मी स्वतःलाच दोष देत होते. स्वरा, तू तुझी जागा विसरलीच. राजवीर सर कोण आहेत? एक मोठा उद्योगपती आणि मी साध्या घरात राहणारी एक सामान्य मुलगी. आमच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. माझ्या केबिनमध्ये पूर्ण शांतता होती, पण माझ्या मनात मात्र वादळ सुरू होतं. डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. मी चेहरा खाली घालून बसले होते. बाहेरचे कर्मचारी अजूनही कुजबुजत होते. काही जण मुद्दाम माझ्या केबिनकडे पाहत होते. त्या नजरा मला टोचत होत्या. मी आयुष्यात कधीच इतका अपमान सहन केला नव्हता. माझ्या हातात अजूनही थरथर होती.
राजवीर सरांनी गंधालीला थांबवलं होतं खरं, पण त्यांनी माझ्यासाठी काही स्पष्ट बोललं नव्हतं. हेच माझ्या मनाला सर्वात जास्त दुखावलं होतं. कदाचित गंधालीच त्यांच्यासाठी खास असेल हा विचार पुन्हा पुन्हा डोक्यात येत होता. मी डोळे पुसले आणि स्वतःला सावरायचा प्रयत्न करू लागले. पण तेवढ्यात केबिनचा दरवाजा जोरात उघडला. मी दचकून वर पाहिलं. समोर गंधाली उभी होती. तिच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसत होता. तिने दरवाजा इतक्या जोरात लावला की संपूर्ण ऑफिसच लक्ष पुन्हा आमच्याकडे गेलं. ती माझ्या टेबलाजवळ आली आणि मला म्हणाली, खूप मोठं स्वप्न पाहायला लागली आहेस ना तू? तिचा आवाज विषारी होता. मी शांत राहिले. मला माहीत आहे अशा मुली कशा असतात. गरीब घरातून येतात आणि मग एखादा श्रीमंत माणूस दिसला की त्याच्या मागे लागतात. तिच्या प्रत्येक शब्दाने माझं हृदय तुटत होतं. गंधाली मॅडम, तुम्ही चुकीचं समजत आहात. शटअप. ती इतक्या जोरात ओरडली की मी घाबरले. काल रात्री मुद्दाम राजवीर सोबत राहिली ना तू? माझ्या डोळ्यात संताप आणि अपमानाने पाणी आलं. नाही, तसं काही नाही मॅडम. मग काय, पावसात भिजत उभी राहिली म्हणजे तो तुला घरी घेऊन जाईल हाच प्लॅन होता ना तुझा? आता संपूर्ण ऑफिस ऐकत होतं. काही लोक उठून उभे राहिले होते. माझा श्वास अडकायला लागला. मी तशी मुलगी नाही मॅडम, मी रडत त्यांना म्हणाले. गंधाली ही उपहासाने हसली आणि म्हणाली, अगं प्रत्येक मुलगी हेच म्हणते. ती आणखी जवळ आली आणि मला म्हणाली, राजवीर माझा आहे. लहानपणापासून मी त्याच्यासोबत आहे आणि तू त्याच्या ऑफिसमधली एक कर्मचारी सुद्धा होण्याच्या लायकीची नाहीस. तिचे शब्द माझ्या आत्मसन्मानावर घाव घालत होते. माझ्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळले. त्या क्षणी मला स्वतःचा प्रचंड तिरस्कार वाटला. कारण कुठेतरी मनात मी खरंच राजवीर सरांबद्दल विचार करायला लागले होते. मी नोकरी सोडते मॅडम. माझ्या तोंडून अचानक शब्द बाहेर पडले. संपूर्ण ऑफिस शांत झालं. गंधालीच्या चेहऱ्यावर विजयी हास्य उमटलं. मी थरथरत्या हातांनी ड्रॉवर उघडला. एक कोरा पेपर काढला. डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत मी राजीनामा लिहायला सुरुवात केली. प्रत्येक शब्दासोबत माझं मन तुटत होतं. मी नोकरी माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. आईच्या औषधांसाठी, घरासाठी आणि माझ्या स्वप्नांसाठी. पण त्या क्षणी तिथे आणखी एक मिनिटही राहण्याची हिंमत माझ्यात नव्हती. मी राजीनामा टेबलावर ठेवला आणि माझी बॅग उचलली. ऑफिसमधले सगळे लोक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. पण मी कुणाकडेही न पाहता बाहेर पडले. त्या दिवशी घरी पोहोचल्यावर मी स्वतःला खोलीत बंद करून घेतलं. आई कितीतरी वेळ दार ठोठावत होती. स्वरा, काय झालंय बाळा? पण माझ्याकडे उत्तरच नव्हतं. मी बेडवर पडून रडत राहिले. रात्र झाली. पाऊस आता थांबला होता, पण माझ्या मनातलं वादळ वाढतच चाललं होतं. अचानक बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. आईने दरवाजा उघडला. काही क्षणांनी आईचा घाबरलेला आवाज ऐकू आला. आहो तुम्ही? मी डोळे पुसत बाहेर आले आणि पुढच्या क्षणी माझं हृदय थांबल्यासारखंच झालं. घराच्या छोट्याशा हॉलमध्ये राजवीर सर उभे होते. त्यांच्या मागे ड्रायव्हर आणि सिक्युरिटी गार्ड्स होते. आमचं छोटंसं घर त्यांच्या उपस्थितीने अजूनच छोटं वाटत होतं. आई पूर्णपणे गोंधळली होती. या ना. राजवीर सरांनी शांतपणे घरात पाऊल टाकलं. त्यांची नजर सरळ माझ्यावर येऊन थांबली. त्या नजरेत राग नव्हता, पण एक खोल गंभीरपणा होता. माझं हृदय जोराने धडधडत होतं. मी नजर खाली केली. काही क्षण घरात शांतता पसरली. मग राजवीर सरांनी आईकडे पाहिलं आणि शांत पण ठाम आवाजात ते आईला म्हणाले, मी तुमच्या मुलीचा हात मागायला आलो आहे. माझ्या हातातून पाण्याचा ग्लासच खाली पडला. आई स्तब्ध झाली. माझा श्वास अडकला. मला वाटलं की मी चुकीचंच ऐकलं आहे. काय?
आईच्या तोंडून कसंबसं बाहेर पडलं. राजवीर सर माझ्याकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात आज पहिल्यांदाच मला स्पष्ट भावना दिसत होत्या. मला स्वराशी लग्न करायचं आहे. माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला, कारण मला अजूनही वाटत होतं ते गंधालीवरच प्रेम करतात. मग अचानक हे सगळं काय होत होतं? मला स्वराशी लग्न करायचं आहे. माझ्या कानात ते शब्द पुन्हा पुन्हा घुमत होते. आई अजूनही स्तब्ध बसली होती. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य, भीती आणि आनंद सगळंच एकत्र दिसत होतं. आमच्या छोट्याशा घरात बसलेले राजवीर सर इतके मोठे वाटत होते की मला स्वतःचं अस्तित्व अगदी क्षुल्लक वाटू लागलं. मी अजूनही विश्वास ठेवू शकत नव्हते, कारण कालपर्यंत मला खात्री होती की त्यांच्या आयुष्यात गंधाली आहे. मग अचानक हा निर्णय? राजवीर सरांनी माझ्याकडे पाहिलं. स्वरा, मला तुझ्याशी एकट्यात बोलायचं आहे. माझ्या छातीत धडधड वाढली. आईने माझ्याकडे पाहिलं आणि शांतपणे दुसऱ्या खोलीत निघून गेली. हॉलमध्ये आता फक्त आम्ही दोघंच होतो. बाहेर अजूनही हलका पाऊस सुरू होता. राजवीर सर काही क्षण शांत बसले, जणू योग्य शब्द शोधत होते. मग त्यांनी हळू आवाजात बोलायला सुरुवात केली. आज ऑफिसमध्ये जे काही झालं त्यासाठी मला माफ कर. मी चकित होऊन त्यांच्याकडे पाहिलं. सर, तुम्ही माझी माफी का मागताय? त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला, कारण मी वेळेवर सगळं थांबवू शकलो नाही. त्यांच्या आवाजात खरंच पश्चाताप दिसत होता. मी काही बोलले नाही. माझ्या मनात अजूनही एकच प्रश्न होता, गंधाली. कदाचित त्यांनी माझ्या डोळ्यातील प्रश्न वाचला. ते शांतपणे मला म्हणाले, गंधाली आणि माझ्यात तसं काहीच नाही. माझं हृदय एक क्षण थांबल्यासारखंच झालं. पण ती माझ्या वडिलांच्या जवळच्या मित्राची मुलगी आहे. लहानपणापासून आमच्या घरी तिची ये-जा आहे. आई गेल्यानंतर बाबा तिची खूप काळजी घेत होते, त्यामुळे ती स्वतःला या घराचा भाग समजू लागली. पण मी तिला नेहमी माझ्या लहान बहिणीसारखंच मानलं. माझ्या मनात आश्चर्याची लाट उठली. मग ती असं का वागते? राजवीर सरांच्या चेहऱ्यावर कठोरपणा आला, कारण तिने स्वतःच्या मनाने काही स्वप्न पाहिली आहेत. तिने माझ्या काळजीचा वेगळा अर्थ घेतला. तिला वाटतं तीच माझी होणारी पत्नी आहे, आणि मी कधीच तिला स्पष्ट विरोध केला नाही, कारण मला वाटलं वेळेनुसार ती समजून घेईल. माझ्या मनात हळूहळू सगळं स्पष्ट होऊ लागलं होतं. म्हणजे गंधालीचं प्रेम एकतर्फी होतं. मग मी राजवीर सरांना विचारलं, मग माझ्याशी लग्न? राजवीर सर काही क्षण माझ्याकडे पाहत राहिले. त्या नजरेत एक वेगळीच भावना होती. ते मला म्हणाले, त्या रात्रीनंतर मी स्वतःला खोटं बोलू शकलो नाही. माझा श्वास अडकला. स्वरा, मला तुझी काळजी वाटायला लागली आहे. त्यांच्या प्रत्येक शब्दाने माझं हृदय वेड्यासारखं धडधडत होतं. तू घाबरलेली असताना मला मिठी मारलीस, आणि मला पहिल्यांदाच जाणवलं की माझ्या आयुष्यात कुणीतरी असं आहे ज्याला माझ्याजवळ सुरक्षित वाटतं. माझे डोळे नकळत पाणावले. मी खूप एकटा आहे स्वरा. लोक मला घाबरतात, आदर करतात, पण प्रेम कुणीच माझ्यावर करत नाही. त्या क्षणी मला त्यांच्या डोळ्यातला एकटेपणा स्पष्ट दिसत होता. मी नकळत त्यांना विचारलं, आणि तुम्हाला वाटतं मी करते? त्यांच्या ओठांवर हलकंसं स्मित आलं. तुझ्या डोळ्यांनी मला खूप आधी उत्तर दिलंय स्वरा. माझे गाल लाल झाले. मी नजर खाली केली. त्या क्षणी माझ्या मनातली भीती, संकोच सगळं हळूहळू विरघळत होतं. पण अचानक बाहेर जोरात ब्रेक लागल्याचा आवाज आला. राजवीर सर लगेच सावध झाले. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिलं, आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच बदलला. गंधाली. माझं हृदय धस्स झालं. पुढच्या क्षणी घराचा दरवाजा जोरात उघडला गेला. गंधाली आत आली होती. तिचे केस विस्कटलेले होते, डोळे लाल झाले होते, चेहऱ्यावर वेडसर राग होता. ती थेट माझ्यासमोर येऊन उभी राहिली आणि मला म्हणाली,
तुला थोडी तरी लाज आहे का ग? ती ओरडली. आई घाबरून बाहेर आली. आई म्हणाली, अगं अगं कोण तू? तुमच्या मुलीने माझं आयुष्य उद्ध्वस्त केले. गंधालीचा आवाज संपूर्ण घरात घुमला. मी घाबरून मागे झाले. राजवीर सर पुढे आले. तिला म्हणाले, गंधाली पुरे झालं. नाही, ती किंचाळली. आज मी शांत बसणार नाही. तिच्या डोळ्यात वेडसरपणा दिसत होता. राजवीर, राजवीर तू फक्त माझा आहेस. लहानपणापासून मला सगळ्यांनी तेच सांगितलं आहे. मग अचानक ही मुलगी मध्येच कुठून आली? माझ्या अंगात भीतीची लहर पसरली होती. गंधालीने अचानक माझा हात जोरात पकडला. तू माझ्यापासून त्याला हिरावून घेऊ शकत नाहीस. ती इतक्या जोरात हात पकडत होती की मला खूप वेदना होत होत्या. राजवीर सरांनी लगेच तिचा हात झटकला. इनफ गंधाली. त्यांचा आवाज इतका भयंकर होता की काही क्षण सगळे शांत झाले. गंधालीच्या डोळ्यात अश्रू आले. ती थरथरत राजवीर सरांकडे पाहत होती. ती म्हणाली, राजवीर तू खरंच या मुलीवर प्रेम करतोस? काही क्षण शांतता पसरली. माझं हृदय धडधडत होतं आणि मग राजवीर सरांनी माझा हात हातात घेतला. हो, फक्त एक शब्द, पण त्या एका शब्दाने सगळंच बदललं. गंधालीच्या चेहऱ्यावरचं भाव पाहून माझ्या अंगावर काटाच आला. कारण तिच्या डोळ्यात आता फक्त दुःख नव्हतं तर सुडाची ज्वाला पेटली होती. ती आमच्याकडे पाहत हलकसं हसू लागली. ते हसू भयानक दिसत होतं. ठीक आहे, जर राजवीर मला मिळणार नसेल तर दुसऱ्या कोणालाही मिळू देणार नाही. हे बोलून ती अचानक घराबाहेर निघूनही गेली. माझ्या अंगात भीती भरली. कारण तिच्या डोळ्यातलं ते वेड कुठल्या तरी मोठ्या वादळाची चाहूल देत होतं. गंधाली त्या दिवशी घरातून निघून गेली खरी, पण तिच्या डोळ्यात दिसलेला राग माझ्या मनातून जातच नव्हता. रात्रभर मला झोप लागली नाही. वारंवार तिचे शब्द माझ्या कानात घुमत होते. जर राजवीर मला मिळणार नसेल तर दुसऱ्या कुणालाही मिळू देणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी राजवीर सरांचा मला फोन आला. त्यांचा आवाज नेहमीपेक्षा मऊ होता. स्वरा, कशी आहेस? फक्त एवढा साधा प्रश्न ऐकूनही माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं. ठीक आहे सर. खरं सांग. मी काही क्षण शांत राहिले. गंधालीची थोडी मला भीतीच वाटते. फोनच्या दुसऱ्या टोकाला काही क्षण शांतता पसरली. तुझ्या केसालाही मी धक्का लागू देणार नाही. मी आहे ना, तू भिवू नकोस. त्यांचा ठाम आवाज ऐकून माझ्या मनाला थोडासा दिलासा मिळाला. पुढचे काही दिवस स्वप्नासारखे गेले. राजवीर सरांनी माझ्या आईचा इतका आदर केला की आईच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले होते. बाळा, तू खूप नशीबवान आहेस, ती मला नेहमी म्हणायची. पण मला वाटत होतं नशीबवान मी नाही. नशीबवान तर मी त्या दिवशी झाले होते ज्या दिवशी त्या मुसळधार पावसात राजवीर सरांची गाडी माझ्यासमोर येऊन थांबली होती. लग्नाची तयारी सुरू झाली. साडी, दागिने, निमंत्रण पत्रिका, हॉल, सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. राजवीर सर मात्र कामात व्यस्त असूनही वेळ काढून मला भेटायला यायचे. कधी कॉफी शॉपमध्ये, कधी समुद्रकिनारी, कधी एखाद्या साध्या रेस्टॉरंटमध्ये. आमच्यातील अंतर हळूहळू कमी होत होतं. दिवस पुढे सरकत होते. आणखी अवघ्या 3 आठवड्यांवर लग्न आलं होतं. सगळं सुरळीत चाललं होतं. पण गंधाली पूर्णपणे शांत होती आणि हाच तिचा शांतपणा स्वराला जास्त घाबरवत होता. एके दिवशी सकाळी ऑफिसमध्ये काम करत असताना स्वराला एक अज्ञात नंबरवरून मेसेज आला. राजवीरवर विश्वास ठेवू नकोस. स्वरा दचकली. तिने लगेच नंबरवर कॉल केला, पण नंबर तर बंद होता. तिने तो मेसेज डिलीट केला. पण काही वेळानंतर दुसरा मेसेज आला. तुला राजवीरच्या भूतकाळाबद्दल सगळं माहिती आहे का? आता मात्र स्वराच्या कपाळावर घाम आला. कोण पाठवत होतं हे मेसेज आणि का? संपूर्ण दिवस तिचं कामात लक्ष लागलं नाही. त्या संध्याकाळी ती ऑफिसमधून बाहेर पडत होती.
तेवढ्यात रिसेप्शनवर एक लिफाफा तिच्या नावाने आला. मॅडम, कुणीतरी हे तुमच्यासाठी ठेवलं आहे, रिसेप्शनिस्ट म्हणाली. स्वराने थरथरत्या हाताने लिफाफा उघडला. आत एक फोटो होता. फोटो पाहताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्या फोटोमध्ये राजवीर एका मुलीसोबत उभे होते आणि त्या मुलीच्या गळ्यात हार होता. जणू त्यांचं लग्न झालं होतं. स्वराचा श्वास अडकला. फोटोच्या मागे फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, ज्याच्याशी तू लग्न करणार आहेस त्याचं आधीच लग्न झालं आहे. स्वराच्या हातातून फोटो खाली पडला. तिच्या डोळ्यात अश्रू आले, कारण पहिल्यांदाच तिच्या मनात राजवीरबद्दल शंकेचं बीज पेरलं गेलं होतं. आणि दूर कुठेतरी गंधाली आपल्या मोबाईलकडे पाहत हसत होती, कारण तिचा खेळ आता सुरू झाला होता. स्वराच्या हातातला फोटो थरथरत होता. तिचे डोळे सतत त्या फोटोवर खिळले होते. फोटोमध्ये राजवीर एका सुंदर मुलीसोबत उभे होते. दोघांच्या गळ्यात हार होते आणि पाहणाऱ्याला सहज वाटावं की त्यांचं लग्न झालं आहे. क्षणभर स्वराच्या डोळ्यांसमोर अंधार आला. तिच्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं. राजवीर तिच्याशी कधीच खोटं बोलत नव्हता. मग हा फोटो काय सांगत होता? जर खरंच त्यांचं आधी लग्न झालं असेल तर त्यांनी हे तिच्यापासून का लपवलं असेल? संपूर्ण संध्याकाळ स्वराचं कोणत्याच कामात लक्ष लागलं नाही. घरी गेल्यानंतरही ती सतत त्याच विचारात हरवून बसली होती. तिची आई स्वयंपाकघरात काम करत होती, पण स्वराचा उतरलेला चेहरा पाहून तिला काहीतरी भिनसलं असल्याची जाणीव झाली. काय ग झालं स्वरा? आईने प्रेमाने विचारलं. स्वरा काही क्षण शांत राहिली. तिला आईला सगळं सांगावंसं वाटत होतं, पण पुरावा फक्त एक फोटो होता. शेवटी तिने तो फोटो आईच्या हातात दिला. आईने फोटो नीट पाहिला. काही क्षण तीही विचारात पडली. तेव्हा आई म्हणाली, फक्त फोटो पाहून निष्कर्ष काढू नकोस. आजकाल फोटो बदलणं, एडिट करणं काही अवघड नाही बाळा. आईचं बोलणं योग्य होतं, पण तरीही स्वराच्या मनात शंकेचं बीज रुजलंच होतं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये राजवीर नेहमीप्रमाणे कामात व्यस्त होते, पण स्वराचं लक्ष वारंवार त्यांच्या केबिनकडे जात होतं. तिला जाऊन थेट विचारावंसं वाटत होतं, पण जर फोटो खराच निघाला तर? या विचारानेच तिच्या छातीत धडधडत होतं. दुपारच्या सुमारास राजवीर स्वतः तिच्या केबिनमध्ये आले. स्वरा, संध्याकाळी वेळ आहे का तुला? त्यांनी तिला हसत विचारलं. का? स्वरा थोडी कोरड्या आवाजात म्हणाली. राजवीर तिच्याकडे पाहतच राहिले. त्यांना लगेच जाणवलं की काहीतरी भिनसलं आहे. सगळं ठीक आहे ना स्वरा? त्यांनी तिला काळजीने विचारलं. हो, स्वराने नजर चुकवत उत्तर दिलं. राजवीर काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी हळूच तिचा हात हातात घेतला आणि तिला म्हणाले, स्वरा, तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस. त्यांच्या आवाजात काळजी होती. क्षणभर स्वराचं मन हेलावलं, पण लगेच तिला तो फोटो आठवला. तिने हात मागे घेतला. मला काम आहे. इतकंच बोलून ती उठली आणि बाहेर निघून गेली. राजवीर जागच्या जागी उभे राहिले. स्वरा पहिल्यांदाच त्यांच्याशी अशा पद्धतीने वागत होती. दूर उभी असलेली गंधाली हे सगळं पाहत होती. तिच्या ओठांवर हलकसं स्मित उमटलं. तिचा पहिला डाव यशस्वी होत होता. त्या रात्री स्वराला पुन्हा एक मेसेज आला. जर सत्य जाणून घ्यायचं असेल तर उद्या संध्याकाळी 6 वाजता जुना सिटी गार्डन. खाली कोणतंही नाव नव्हतं. स्वरा पूर्ण रात्र विचार करत राहिली. जावं की नाही जावं? हा सापळा असू शकतो, पण जर त्या फोटो मागचं सत्य तिथे मिळणार असेल तर? शेवटी तिने जाण्याचा निर्णय घेतलाच. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती एकटीच जुना सिटी गार्डनमध्ये पोहोचली. गार्डन जवळपास ओस पडलं होतं. पावसाचे हलके थेंब पडत होते. संध्याकाळचा अंधार हळूहळू वाढत होता. स्वरा इकडे तिकडे पाहू लागली. तेवढ्यात एका बाकावर बसलेली एक तरुणी तिच्या नजरेस पडली. ती मुलगी उठली आणि हळूहळू स्वराच्या दिशेने चालू लागली. तू स्वरा आहेस ना? तिने विचारलं. हो. मुलीच्या डोळ्यात पाणी आलं.
मला तुझ्याशी राजवीरबद्दल बोलायचं आहे. स्वराच्या छातीत धडधड वाढली. कोण आहेस तू? मुलीने काही क्षण तिच्याकडे पाहिलं, मग थरथरत्या आवाजात म्हणाली, तर फ्रेंड्स, कोण असेल बरं ती मुलगी? खरंच राजवीरचं तिच्यासोबत लग्न झालं असेल का, की हा एक गंधालीचा डाव आहे? जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा आणि मला छान छान कमेंट्स करा. आणि हो, आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.